गेल्या 2 दिवसांमध्ये पुण्यात शेकडो किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। या ड्रग्जचं लंडन कनेक्शन देखील आता समोर आले। पुण्याजवळच्या कुरकुममध्ये या ड्रग्जचं उत्पादन व्हायचं, मात्र त्याचं सेवन लंडनमध्ये केलं जायचं असं पोलीस तपासातून समोर आले। रेडी टू ईट फूड पाकिटांच्या माध्यमातून हे ड्रग्ज लंडनला पाठवले जायचे। दिवेश भुटिया, संदीप कुमार, संदीप यादव या 3 जणांवर हे ड्रग्ज लंडनला पाठवण्याची जबाबदारी होती। त्यामुळे पुण्यामध्ये जे ड्रग्जचं प्रकरण गेल्या काही दिवसांमधून सातत्याने समोर येत आहे, त्याचे थेट धागेदोरे हे लंडनपर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आता या सगळ्या पार्श्वभूमीवर समोर येतोय। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, पुणा टू लंडन थेट आंतरराष्ट्रीय धागेदोरे या सगळ्याचे या ड्रग्ज प्रकरणाचे पाहायला मिळत आहेत। जर आपण दीपक बघितलं तर या ड्रग्ज प्रकरणात नवीन माहिती समोर येते, किंबहुना धक्कादायक माहिती समोर येते। जसं आपण बघितलं की दौंड, पुणे जिल्ह्यातील दौंड या ठिकाणी जे ड्रग्ज तयार होत होते, हे जे रेडी टू ईट पॅकेट्स असतात, जे एक्सपोर्ट केले जातात बाहेर देशात, त्या पॅकेटमध्ये पॅक करून लंडनला पाठवले जात होते। तर आपण जर बघितलं तर जे आतापर्यंत जवळपास 900हून अधिक किलो हे मेफेड्रॉन ड्रग हे दिल्लीला पोचलेलं होतं। हेच ड्रग लंडनला जाणार होतं। त्याच्यासाठी खास व्यवस्था होती, ती म्हणजे पॅकिंग। रेडी टू ईट जे फूड्स असतात त्या पॅकेटमध्ये ते एक्सपोर्ट क्वालिटीचे जे पॅकेट्स असतात ते वेगळ्या पद्धतीने पॅक केले जातात आणि त्याच्याच मदतीने, अर्थात त्यामध्ये या रेडी टू ईट पॅकेट्समध्ये हे ड्रग्ज, मेफेड्रॉन ड्रग टाकलं जात होतं आणि विदेशात लंडनला पाठवलं जात होतं। आतापर्यंतच्या या संपूर्ण तपासात पोलिसांची ही माहिती समोर आलेली आहे। एवढंच काय तर हे सगळे जे 900हून अधिक किलो मेफेड्रॉन आहे ते दिल्लीहून क्राईम ब्रांच घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेले आहे। परंतु जसं आपण सांगतोय की याच्यामध्ये विदेशी जे पूर्ण टोळी आहे, रॅकेट आहे, याचा देखील जवळपास आता पर्दाफाश झालेला आहे। कोट्यावधी रुपयाचं मेफेड्रॉन आतापर्यंत विदेशात देखील गेलेलं आहे, त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये हे पोचलेलं आहे, हे देखील आतापर्यंत यामध्ये स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं आता ही जी नवीन माहिती येते ती म्हणजे जे रेडी टू ईट फूडचे पॅकेट्स असतात त्याच्यामध्ये मेफेड्रॉन टाकून हे विदेशात, खास करून लंडनला किंबहुना दुबईला देखील गेलेला आहे, असा संशय पुणे पोलिसांनी या संपूर्ण तपासात त्यांना आहे आणि त्या दृष्टीने आता तपास देखील सुरू आहे। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।